नमस्कार, मी गणेश गुप्ते. लोकशासनमध्ये आपलं स्वागत. सर्वच ठिकाणी डिजिटल स्वरूपाचे फ्लेक्स आपण पाहतो आणि सगळीकडे डिजिटल झाल्यामुळे या फ्लेक्समुळे जे खरे चित्रकार आहेत किंवा जे पेंटिंग करतात, आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या बरोबर चित्रकार आहेत आणि ते पेंटिंग त्यांचं सुरू आहे. आणि असे थोडीच लोक आहेत की ते पेंटिंग मध्ये म्हणजे ती कला लोप पावत चाललेली आहे. आणि ती कला हीच कला होती, कला हेच कला असं म्हटलं जातं. मात्र त्या कलेला आज उतरती कळा लागली असून त्यामध्ये कुठेतरी शासनाने सुधारणा करावी अशी एक मागणी जे जुने पेंटर आहेत यांच्याकडून होताना आपल्याला दिसते. आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सर. 2 मिनिट. काय आपलं नाव? सुखदेव आर्ट्स. सुखदेव आर्ट्स, भवानीनगर. आपण हा किती दिवस झाला हा व्यवसाय करतो? जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं करतोय मी. परंतु आता डिजिटल युगामध्ये आम्हाला म्हणजे कामाचे स्वरूप म्हणजे फारच कमी आलंय. म्हणजे अक्षरशः कधीतरी काम मिळतं, महिनाभर तसं थांबावं लागतं, काही वेळेस येतं. म्हणजे तो आणि दैनंदिन खर्च इतका वाढला की मुलांचं शिक्षण आहे, इतर गोष्टी म्हणजे सर्व खर्चाशिवाय काहीच होत नाही. त्याच्यामुळं शासनाने कुठेतरी दखल घ्यावी आणि आम्हाला ही कला जोपासण्याबरोबर आम्हाला त्याच्यातून काहीतरी उत्पन्न मिळत राहावं आणि आमचा उदरनिर्वाह चालू राहावा. आपण हे किती वर्ष झालं करताय? जवळजवळ 25 वर्ष झालं करतोय मी हा व्यवसाय. त्याच्यामुळे त्याच्यात चित्रकला म्हणजे हे कलेच्या ह्याच्यातून मी पाहतो आणि त्याच्याबरोबर नवीन पिढी ही आता घडू शकत नाही. कारण आता मुलांना त्याच ते काही मोलच राहिलं नाही ना. म्हणजे मोल राहिलं नाही म्हणजे ते शिकवलं जात नाही म्हणजे त्यांना कुठंतरी असं त्या कलेला काहीतरी किंमत राहावी, एक कला, आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळत असतो, इतर गोष्टी. आणि मुलांना हे शिकण्यासाठी काहीतरी पर्याय शासनाने त्याच्यावरती निवडावा आणि कलेकडे बघण्यात. आपण बघतो की अनेक शाळांमध्ये चित्रकला हा विषय शिकवला जातो. मात्र ह्या व्यवसायाकडे आता 25 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे. या 25 वर्षामध्ये नवीन असे कोण याच्यामध्ये आलंय का की ते अशा प्रकारे व्यवसाय करतात किंवा आपली कला जोपासतात, असं काय? नाही, नवीन आता तयारच होऊ शकत नाही. कारण हेच काम डिजिटल मुळे एकतर काम कमी झालेत आणि जगण्यासाठी हाच व्यवसाय असा आहे की काम मिळालं तरच तुम्ही पुढील गोष्टी करू शकता. त्याच्यामुळे उदाहरणार्थ आता गाड्यांचे सुद्धा नंबर प्लेट बदललेत, काही त्याच्यातून 4 पैसे मिळायचे ते सुद्धा बंद झालेत. आणि इतर काही शासनाची थोडीफारच कामं असतात, कुठंतरी मोजकीच कामं असतात, अन्यथा कामच नसतात. त्याचबरोबर आपण पाहू शकता जसं नंबर प्लेटचा व्यवसाय पहिला सुरू होता, पेंट मध्ये ते केलं जायचं, त्यानंतर रेडीम आलं, त्यानंतर रेडीम झाल्यानंतर आता HRC नंबर प्लेट आल्या. त्यामुळे हे जे जुने कलाकार आहेत ह्यांना शासनाने कुठेतरी सेवेमध्ये घेतलं पाहिजे अशी मागणी सर्वच पेंटरधारक करीत आहेत. धन्यवाद.